ॲसिडिटी ही एक समस्या पण त्रासदायक समस्या आहे, जी पचनक्रियेशी संबंधित आहे. पोटात अन्न पचवण्यासाठी आवश्यक असलेले ॲसिड स्रवित होते. पण जेव्हा त्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा छाती जळजळ, पोटात गरम वाटणे, मळमळ किंवा ढेकर यासारखे त्रास उद्भवतात. ॲसिडिटी मुख्यतः आहाराच्या अनियमितपणामुळे होते. तेलकट आणि मसालेदार पदार्थ, जंक फूड, पुरेशी मात्रा न चावता गिळणे, अपुरी पाण्याची मात्रा आणि तणाव या सगळ्यामुळे विपरीत परिणाम होतो. उपाशी राहणे, नाश्ता टाळणे किंवा अनियमित वेळेला जेवण करणेही ॲसिडिटीला निमंत्रण देते. ॲसिडिटीवर काही घरगुती उपाय प्रभावी ठरतात. बटाट्याचा रस हा त्यातील एक्सलाइन गुणधर्मामुळे पचनसंस्था सुधारतो. कच्च्या बटाट्याचा रस काढून त्यात गरम पाणी मिसळून घेतल्याने ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. जांभूळ हे पचनसंस्थेसाठी उपयुक्त असून रिकाम्या पोटी खाल्ल्यास गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्या दूर होतात. पेरूमध्ये फायबर भरपूर असल्यामुळे बुद्धिकोष्ठ आणि ॲसिडिटी कमी होते. संत्र्यांच्या नियमित सेवनामुळे पचनसंस्था सुधारते आणि ॲसिडिटीचा त्रास दूर होतो. टोमॅटो हे देखील ॲसिडिटीवर दूर करण्यासाठी महत्त्वाचे काम करते. यात असलेले क्षारामुळे पचनक्रिया सुरळीत होते. टोमॅटोतील कॅल्शियम, फायबर्स आणि व्हिटॅमिन सी हे शरीराला आवश्यक पोषणद्रव्ये पुरवतात. पपई हे देखील पचनासाठी अत्यंत फायदेशीर फळ आहे. यामध्ये बीटा कॅरोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पपई नियमित खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. तसेच आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. या नैसर्गिक उपायांमध्ये ॲसिडिटीच्या समस्यांपासून आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. धन्यवाद. माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व.